हे सगळे वधूवर सूचक आहेत. काय पालक आहेत, मुलींचे पालक आहे, काही मुलांचे पालक आहेत. त्यांच्या कुठं तर इथं एकामेकांची गाठ पडते आणि कुणाचं विचार घेवाणदेवाण होते. ह्याची पाहुण्याची मुलगी आहे, त्याची पाहुण्याची मुलगी आहे. त्यानुसार ती लग्न ठरवण्याचं एक साधन आहे. त्यामुळे इथंही त्यांना सगळ्यांची बसवण्याची व्यवस्था केलेली आहे. किती वर्षापासून ही लोक हे साधारण आपण ही सगळं 10 वर्ष झालं त्यांना सोय केलेली आहे. इथं बसून वधूवर सूचक एकमेकाचे बायोडेटा देणे घेणे, खेडेगाव ग्रामीण भागात पूर्ण तालुक्यातला संपर्क इथं बऱ्यापैकी होतो. कोणकोणत्या जाती धर्मातली स्थळं इथं? सर्व धर्माचे सगळे इथं बऱ्यापैकी बघितले जाते. त्यांची फी वगैरे कशी असते का? फी काय प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार, कारण एखाद्या एजंट तुम्ही नेमला तर त्याची अपेक्षा थोडीफार राहतीच की मला 2 पैसे मिळावं. कारण तो त्या पाहुण्याशी कॉन्टॅक्ट करतो, येणं जातं करतो, बायोडाटा पाठवतो, फोटो पाठवतो. त्यामुळे तेवढं मानधन थोडंफार दिलं पाहिजे. हे ठिकाण कोणतं आहे? हे दत्त चौकात ते सूर्या कॉम्प्लेक्स कोयना बँकेला लागून हॉटेल राजहंसच्या समोर. धन्यवाद.